everything. सह तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरवे नमः। नमस्कार. शोभाताई, मी म्यूट करा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. छान. नमस्कार मंडळी. आज आपण हो चालेल, हरकत आता आपण नेहमीप्रमाणे सुरू करूया. आज आपल्याला पसायदानच म्हणायचंय. माधवी आपल्याला सांगेल आणि त्याच्याप्रमाणे एक ओळी झाली की आपण तिच्यानंतर म्हणायचंय. तर सगळ्यांनी अनम्यूट केलं तरी चालेल. तुम्ही दोघी जरा जवळ बसलात तर छान फ्रेम मध्ये व्हिडिओ येईल. बर, आम्ही किंवा थोडं मागे जा म्हणजे मग थोडं मागे गेलात स्क्रीन पासून आणि जवळ बसला. आता दिसतंय. आता दिसतो. आता दिसतंय. कारण मग अर्धी कट होत आहेत नाही तर एक जण. हा, आता बरोबर बसलायत. आता ठीक आहे. थँक्यू. हो, तर मग माधवी शेअर करायला सांगितलं. राईट. काय करायचं, मला करायचंय काही. 23 पासून चालू करायचं. अरे पण माझं काय, मागच्या वेळेला जे काय दाखवलं ना ते आता माझ्याकडे ती फाईल दिसत नाहीये. इट वॉज पार्ट 3 ऑफ अध्याय 18 ना. हो, तर तो मला दिसतच नाहीये की, कारण सगळं बंद करून टाकली मी माझी PDF. ओके, ठीक आहे, हरकत नाही. आपल्या सगळ्यांना माहितच आहे. आणि ती सांगते परत शेअर करा. ओव्या याच्यात हो, मी करते. अगदी शेवटचेच आहे ते. चालेल. मग मी आता विश्वात्मक म्हणते आणि एक एक ओवी मी म्हणते. आय विल वेट फॉर यू. मग तुम्ही ओवी म्हणे. खोकलायचं हे बघितच असेल. आता आता
विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दानवे विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे मज द्यावे पसाय दानवे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी प्रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जे जे वांछील तो ते लाहो प्राणिजात तांचे विरजा स्वधर्म सूर्ये पाहो जे वांछी होते दाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटती भूता वर्षत सकळ मंगळी ईश्वरने मंदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चला कल्पतरूंचे आगर चेतना चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होती चंद्रमेजे अलांछन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होती. होतो किंबहुना सर्वसुखी सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजितो आदिपुरुषी पुरुषी अखंडित किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हेवावेजी आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे परे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला पूर्णमद आणि केलं तर हरकत नाही हा. आता मी केलं तर हरकत नाही. आता सगळ्यांनी म्यूट करा. ते पुढची जे ओव्या आहेत ती माधवी म्हणते
आणि मग म्हणजे ऑलमोस्ट संपलेलं आहे ना म्हणून. ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीचा कुली दक्षिणी लिंगी त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवसूत्र श्री महालया असे तेथ यदुवंश विलासू जो सकल कळ निवासू न्याया ते पोषी क्षितीषु श्रीरामचंद्र तेथ महेशान्वयन संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे एवं श्री भारताचा गावी भीष्म नाम प्रसिद्ध परवी श्री कृष्णार्जुनी बरवी बोठी जे केली जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेविजे जे तिये गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशू म्हणे निवृत्ती दासू ज्ञानदेवो पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सर्वगीतार्थसंग्रहो नाम अष्टोदशोऽध्यायः श्रीशके 1506 तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ग्रंथपूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधुनिया एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया भूकाळ पर्वणी गोष्टी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामाठी संपूर्ण जाहली ओम सच्चिदानंदार्पणमस्तु. तर ह्या शेवटच्या काही ओव्या आता मी वाचल्या त्या ऍक्च्युली एकनाथ महाराजांनी हे केलेले आहेत कारण ज्ञानेश्वरीला थोडी प्रतिशुद्ध केली आपण सांगतीलच आहे तर त्यावेळी त्यांनी तुम्हाला माहिती नाही म्हणजे गोष्ट सांगितलं की एकनाथ महाराजांना एक स्वप्नात आले ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराजांचा काळ तुम्ही बघितलात तर जवळजवळ 300 वर्षानंतरचा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर तर त्यावेळेला आय थिंक एकनाथ महाराजांना असं स्वप्न पडलं की माऊली म्हणाली की अरे माझ्यानं अजानुबाहू म्हणून एक अजानु वृक्ष आहे अजानु वृक्ष तर त्याच्या खाली असं भुयारात जाऊन माऊली बसली जेव्हा समाधी घेतली तेव्हा तर ते आणि ते तसेच्या तसे अजून बसलेले आहेत अशी सगळ्यांची धारणा आहे पण त्यांना स्वप्नात आले आणि म्हणाले की अरे त्याच्या मुळ्या वाढल्या आहेत आणि माझ्या गळ्याभोवती येत आहेत तर त्या तू येऊन जरा साफ कर किंवा तर असं अशी एक आख्यायिका आहे की तेव्हा एकनाथ महाराज ऍक्च्युली गेले होते म्हणजे समाधीमध्ये समाधीच्या तिथे आणि तिथे आणि मग नंतर त्यांनी काही काही त्याच्यात हे होतात आपल्या काय म्हणतात तुम्ही शुद्ध केलं काही ओव्या त्यांनी शुद्ध केल्या की पाठांतरामध्ये कधी कधी थोड्या उलट सुलट काही झालं असं. आणि अजून एक गोष्ट फक्त मी आता करणार आहे की कधीही ज्ञानेश्वरी आपण जेव्हा अशी समाप्त करतो तेव्हा ज्ञानेश्वरी ही
कधी असं आपण म्हणू नये की झाली माझी ज्ञानेश्वरी वाचून झाली, असं कधीच होत नाही. कारण ज्ञानेश्वरी ही आपण सतत वारंवार वाचावी असा हा ग्रंथ आहे. सो ह्याच्यामध्ये तरी म्हणजे असू दे, वारकरी संप्रदायामध्ये एक अशी प्रथा आहे की ही ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी वाचली की पुन्हा लगेचच पहिल्या 5 ओव्या वाचायच्या, म्हणजे तुम्ही पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करता. सो आपण परत फक्त पहिल्या 5 ओव्या म्हणूया ओम नमोजी अद्याच्या. अध्याय पहिला, श्री ज्ञानेश्वरी अर्जुन विषाद योग. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्मा शेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आताच चला आता आरती करणार आहोत. मी समोर देवाचं सगळं मांडून ठेवलंय, तर आता तुम्हाला त्याचा व्ह्यू देते. दिसतंय का? ते दिसतं. हो, आपल्याला दिसतंय. हो दिसतंय. हो, दिसतंय. दिसून मला एकदम फारच ब्रेक. छान, ते हे ठेवते ना. बरं, बरोबर, ठीक आहे. दिसतंय ना? Very good. चला आता आपण आरती करूया आणि नंतर मग पुढचं कार्यक्रम करूया. सगळ्यांना बोलायचं का? हो. तुम्ही पण या स्क्रीनकडे. आता मला तुमचीच खुशी दिसते, हे वरचं नाही दिसत असं. काय नाही राहू द्या, आपण सोपे पण आपला आमचा व्ह्यू चांगला दिसतोय. ते शेवटी असेल. नाही आता काय म्हणते की हा व्ह्यू येतोय ना बरोबर? परफेक्ट दिसतोय. मला बरोबर
मुक्ताहाराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकरची कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिता कुट शोभा रुंजिंटी नूपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शनात्रे कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सकळ तोंड समस्त तोंड श्रीगणेशः नाथ रामाचा राजे सदना संकटी पावावे वाणी रक्षावे सुरपरमणिगणा जय देव जय देव अष्टावधी सगळे रूपा वामांगी रखमाई धीरे शोभा पुंडलिकाते देवी प्रगमहारेखा करणी माये मीना विजयोगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा आईचा वल्लभा आगे जीवता जय देव जय देव मारा भरा करके विकटी कासे की काम करो हसिवलराधी देव सवर जयंती वेती गरुडा हनुमंत पुणे राधी जय देव जय माधुरंगा रखमाई वल्लभाईच्या वल्लभा पावे जीवदत्ता जय देव जय देव साधु जयती चंद्रभागे दर्शन दया माते मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळी जय देव जय दूरंगा ब्रह्मादी फलसवाराईच्या फलसवा पावे सुजंगा जय देव जय देव भारती ज्ञानराजा महाकैवल्याचेचा हे किशीचा दुसंत भानुला माया भारती ज्ञानराजा अवतार पांडुरंग नाम भारती चंद्रा प्रकट पुण्य होते सीते नाथ जनार्दन पायी बस करते आरती धनदाता कैवल्यतेजा देवीशी साधु संत धनुर्वेदला माता आरती धनदाता आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं तमेव त्वमेव मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियत्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञम् जय ते यांनी वारकरी पद्धतीने ठीक आहे. आपण आता प्रसाद घेऊन येते ना. सगळ्यासाठी
सगळे केले. अच्छा मला तुम्ही छान. खूप छान. नमस्कार ठीक आहे. जे लोक काउंट करतात त्यांना मग नमस्कार करायला. माऊली अरे माऊलीला नमस्कार. माऊलींना नमस्कार. आता हे काय पुढे कंटिन्यू करायचंय ना. आता आपण पुढचं सुरू करूया. हरकत नाही बघता हे. दरवाजा बंद करायचे. हो आता पुढचं म्हणायचंय. ज्यांना ज्यांना आता म्हणायला सांगितलंय. आता मी तिला व्ह्यू बदलणार आहे. सगळ्यांचा नमस्कार करून झालंय ना. आधी विचारते. हे बघा पूर्ण दाखवते इकडचं आणि इकडचं. जरा जवळ दाखवू का? हो चालेल. ऍक्च्युली सगळं सगळ्यांना पूर्ण दिसतंय. दिसत असणार आहे. हो दिसतंय, छान दिसतंय. हे बघा जरा मला क्लोजअप. हा बघा ज्ञानेश्वर हा महाराज. छान आहे, छान आहे. खूप मूर्ती फार छान दर्शन झालेत. आणि विठुराया विठ्ठल आहे. छान मोगऱ्याची फुलं आहेत आणि इकडे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आणि त्याला पण मोगऱ्याचा हार घातलेला आहे. छान झालं पण खूप. आता तुम्ही पण हे करू शकता. हे करू, खाली करूयात ना आता तुम्ही बदलू हो. शकता. आता बदलते. व्ह्यू बदलते आता. असं पण नंतर. हो तुमचं. हो. मी नंतर करते. पूजा सुरू आहे. माझा तुमचा चष्मा होता होता. इथेच असेल कारण आपण इथे बसलो. मिळालं? नाही ना. बरोबर करते. तुम्ही इथे बसा. मी तुमचा चष्मा तिकडे केला असेल. व्ह्यू बदलला. हो व्ह्यू बदलला आता. हो समजला. थँक्यू. नाही आता आपण ज्या तुमचं आता सगळ्यांचं ऐकायचं मला. तर आपण म्हटलं तसं सुरुवातीला. तर नीता तू सांगणार आहे आधी सुरुवातीला. हो हो. तर तुझं आणि नंतर सुषमा आणि नंतर रवी अशा तिघांचं आपणच घेऊया. साड्या. 8:30.
चालू. असं असं वाकडं वाटलं दिसतंय. हा, कर आता चालेल. बरोबर. ओके. मी आणतो बसेल, मी आणतो. सुरू कर. ओके. नमस्कार. आज माझ्या ज्ञानेश्वरी बद्दल बोलण्याचा विषय आहे वेद, गीता व ज्ञानेश्वरी. श्री ज्ञानेश्वरांनी गीतेतल्या 18व्या अध्यायामधील 66व्या श्लोकाचे विश्लेषण 95 ओव्या वापरून विलक्षण पद्धतीने केले आहे. सुरुवातीला परिपूर्णपणे शरण होण्याचा उपदेश दिला आहे, ज्याच्यामुळे काय मुमुक्षाला झालं? सर्व म्यूट झालं. अरे काय झालं का मध्येच बंद झालं होतं. नाही, सगळ्यांनी ऐकू येतं? बाकीच्यांनी म्यूट केलंय का? माझं चालू आहे. ऐकू येतंय? हो, ऐकू येतंय. हो, ऐकू येते. मला येतोय, ऐकायला वाटतं मला वाटतं हिचं निलिमाताईंचं फ्रीज होत आहे का? निलिमाताईंचं फ्रीज झालंय. हो. मला वाटतं त्यांना रिबूट करावं लागेल. नाही, आता चालू नाही आहे होत. त्यांचा व्हिडिओ, त्यांचा फक्त म्यूट आहे. निलिमा मग काकूचा. मी चालू ठेवू? मी वाचायला लागू? कारण त्यांना ऐकू येत नाही नव्हतं. नाही, तुम्ही बोलणं चालू करा. हा. आणि ती म्यूटवर आहे म्हणून ऐकू येत नाही तिचं. नाही, पण माझं ऐकू येत आहे हो, ना या त्यांना? चांगलं ऐकू येत आहे. ओके, व्हिडिओही चांगला आहे आणि बोलणंही चांगलं आहे. बरं. सुरुवातीला परिपूर्णपणे शरण होण्याचा उपदेश दिला आहे, ज्याच्यामुळे मुमुक्षाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पाण्यामध्ये जसे मीठ विरघळते तशी साधकाची शरणागती असावी, हे आपल्याला गीतेने शिकवले आहे. आणि त्यानंतर म्हणजे 1425व्या ओवीपासून माऊलीने गीतेचे महत्व किती व कसे हेही दाखवून दिले आहे. वेद, खरं म्हटलं तर वेद आधी आले, पण ज्या साच्यात सर्व वेद बसवले आहेत त्या साच्याचा अधिकृत पाया म्हणजे श्री भगवद्गीता. वेदांचा अर्क गीतेमध्ये वेगवेगळ्या अध्यायात समाविष्ट आहे, ते आपल्याला माहितीच आहे. स्वतः श्रीकृष्णाने त्यांच्या वाचेतून आपल्याला गीताशास्त्र उपलब्ध करून दिले आहे. म्हणून असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की वेदांना मूलभूत अशी गीता आहे. वृक्ष जसा बीजामध्ये सूक्ष्म रूपात अस्तित्वात असतो, तसेच वेदांचे अस्तित्व गीतेमध्ये आहे. गीता, श्री भगवद्गीता हा काव्य ग्रंथ असून वेदांपेक्षा जास्त उदार आहे. वेदांचे ज्ञानतीर्थ हे केवळ ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ह्या 3 वर्णांनाच मिळू शकत होते आणि स्त्रिया व शूद्रांना हे ज्ञान प्राप्त करायला अधिकार नव्हता. माऊली म्हणतात की ही मागची चूक सुधरविण्यासाठीच वेद परत एकदा गीतारूपी प्रकट झाले. आता वेदरूपी गीतेचे अमृत सर्व मुमुक्ष साधकांपर्यंत पोहोचू शकते. एखादी आई जशी आपल्या मुलांमध्ये भेदभाव करीत नाही, तशीच गीता ही सर्व समुदायी आहे. हिच्यामुळे मोक्षांचे दान सर्वसाधारण मनुष्यापर्यंत पोहोचू शकते. थोडक्यात सांगायचे म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाचे निमित्त करून गीतेद्वारा साऱ्या जगाचाच उद्धार केला आहे. ज्ञानेश्वरी, आणि हे गीतेचे महत्व ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्यावरच समजू शकते. ज्यांनी फक्त गीता अभ्यास केला असेल त्यांना हा फरक कदाचित समजला नसेलही. सर्व जगाला गीतेचे ज्ञान मिळावे म्हणून माऊलींनी किती सुंदर पद्धतीने जागोजागी उपमा वापरून सहज समजेल अशा भाषेत सर्व तपशील मांडला आहे. दुभती गाय समोर असली तरी धार काढायचे हातवळण असल्याशिवाय दूध मिळत नाही, तसेच गीताशास्त्राचे आहे.
ज्ञानेश्वरीतर्फे गेले 3.5 वर्ष आम्हाला ह्या अमृततुल्य ज्ञानदुधाची चव सौ निलिमाताई कुलकर्णी यांच्या ओंजळीतून नियमितपणे मिळाली आहे. निलिमाताईंमुळे त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या वर्गाला मनबुद्धीचे सात्विक पोषण मिळाले आहे. ज्ञानेश्वरी वाचायची माझी ही दुसरी वेळ. पहिल्या वेळेस माऊलींच्या लिखाणाची गोडी लागली, तर दुसऱ्यांदा त्या गोडीत भावार्थाचा भर पडला. अशीच माऊलींची माया व ज्ञानेश्वरीची सतत विकसित होणारी शिकवण माझ्या जीवनात कायम राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झालं, माझं वाचन झालं. निलिमाताई, तुम्ही म्यूटवर आहात. आता आता ऐकू येतंय? हो. हो, आता येतं. छान छान वाचलंस तू. आणि खरंच आहे, ज्ञानेश्वरांनी सगळ्यांना म्हणजे आपल्या वेदामधलं जे ज्ञान आहे ते सगळ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिलं. आणि ते म्हणतात ना की की जे कुळ जाती वर्ण अकारण आघावे अकारण. कारण की आपण कुळ जाती वर्णावरून जे काय म्हणतो की हा अमका ब्राह्मण आहे किंवा हा शूद्र आहे, तेच बरोबर नाही आहे. गुणाप्रमाणे असतं. त्यामुळे कोणीही आपली ही ज्ञानेश्वरी किंवा वेद हे कोणीही अभ्यास करू शकतं. हे ज्ञानेश्वरांनी सगळ्यांना नुसतं सांगितलंच नाही. तर वारकरी पंथ आपण पाहिला तर त्याच्यामध्ये सगळ्या आपण ज्याला जाती म्हणतो त्या जात्यांचे सगळ्या जातींचे लोक इथे आहेत. आणि त्यांनी हे सगळं सिद्ध करून दाखवलं की कोणीही करून चोखा मेळा जेव्हा आपण म्हणतो की तो इतक्या खालच्या आपल्या खालच्या दर्जातून आला. खरं त्याची पोच तर खूपच वरची होती. पण ते मेळा आपण म्हणतो, मेळा म्हणजे महार, तर मेळा म्हणजे त्याला म्हणतच नाही, चोखाच म्हणते. तर चोखा जो आहे त्याने पण काय सुंदर कविता केल्या, किती सुंदर त्याची भक्ती होती. अगदी खरं आहे, तू जे म्हणते ना ते खूप छान लिहिलंस, सुंदर. आणि हे तुला गीतेतून मिळालं, म्हणजे ज्ञानेश्वरीतून मिळालं, हे पण खूप विशेष आहे नाही का? खूप छान, सुंदर. या हो, तुमच्यामुळेच झालं हे सगळं. हो. नाही, आणि माऊलींची कृपा आहे खरं म्हणजे तुम्हा सगळ्यांवरती. आणि म्हणून तुम्हाला हे सगळं शक्य झालं होतं. मी म्हणजे एक नुसतं उपकरण आहे त्याच्यामधलं झालं. छान. आता सुषमा बोलतेस? नमस्कार. आज जरा मला बोलायला त्रास होतोय, कारण मी डाव्या गालाला पीडा होते सारखी. पण मी ज्या 3 ओव्या लिहिल्या तेवढ्याच वाचून दाखवणार आहे. भगवंतांचा भावार्थ साकल्ये आणिला मराठीत, लहानेल्या बांधवा अर्पिले गीतामृत. ओंकारात गणेशा बसविले, निर्गुणात सगुणा ठसविले, श्रद्धेचे गाव वसविले बुद्धी ठाई. ऐशा शब्द प्रभो योगी राजा, निवृत्तिदासा गुरुराया, चिरंजीव ज्ञानेश्वरा दंडवत नित्य. आणि त्याच्या नंतर मला हे म्हणणं प्राप्त आहे, म्हणजे मनापासून म्हणते मी, हे आनंद होतोय. सखी निलिमाचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. ओके, नमस्कार. छान ओव्या लिहिल्यास. आपल्या याच्यात टाकशील, चार्टवर टाकशील. आणि लवकर बरं होऊ दे, परत झाल्यावर पुन्हा एकदा बोलशील. बर, चला. आता रवी कुलकर्णी. एक मिनिट. हा, ओके. यांचं छान. मी आज बोलणार आहे की मला ज्ञानेश्वरीमधलं काय आवडलं त्याबद्दल बोलणार आहे मी. ज्ञानेश्वरीमधून कुठला श्लोक आवडला हे सांगणे खूप अवघड आहे, कारण प्रत्येक श्लोकामध्ये ज्ञानेश्वरांची प्रतिभा दिसून येते. कोणाला
अद्वैत तत्त्वज्ञान आवडते, तर कोणाला मराठी भाषेच्या सुंदरपणे दिलेल्या उपमा आवडतात, तर कोणाला अगदी त्यांच्याच भाषेत सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचे सार अगदी सोप्या भाषेत किंवा त्यांच्या बोलीभाषेत सांगितलेले आवडते. ओके. ज्ञानेश्वरांनी हजारो वर्षापूर्वी संस्कृत भाषेत लिहिलेले तत्त्वज्ञान समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचून देण्याचे अतिशय क्रांतिकारक काम केले आहे. ओके. या 18 गीतेतील अध्यायापैकी आणि 1800 श्लोकांच्या ज्ञानेश्वरीमधील 6व्या अध्यायातला एक 5वा श्लोक आणि ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या 3 ओव्या या मला फार आवडल्या आणि कदाचित ज्ञानेश्वरीचे पूर्ण सार सांगून गेल्या. त्याबद्दल मी 1-2 शब्द बोलणार आहे. ओके. एक मिनिट. तर 6व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे हा, की उद्धरेदात्मनात्मानं नात्मान व साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. सॉरी. आपण आपला उद्धार स्वतःलाच करायचा असतो. आपण स्वतःच मित्र आहोत आणि आपण स्वतःच शत्रू आहोत. ओके. आपल्या स्वतःच्या मनाची शक्ती ओळखून आपला उद्धार करावा. जर आपल्या मनाची शक्ती आपल्या देहावर, संपत्तीवर, स्वतःच्या अहंकारावर केंद्रित झाली तर आपलेच मन आपले वैरी आणि शत्रू बनते. खरे. ही मनाची शक्ती मित्र म्हणून समजण्याकरता आपल्याला मनशक्ती समजून घ्यायला पाहिजे. आपले मन 4 पायऱ्यांमध्ये चालते. पहिली पायरी आहे मन, म्हणजे माइंड. जिथे विचारांची सुरुवात होते त्याला मन किंवा माइंड म्हणतात. पायरी दुसरी म्हणजे जेव्हा आपण कुठलेही विचार चाललेले असतात किंवा कुठलीही गोष्ट आपल्या समोर येते त्याचं आपण ॲनालिसिस करतो आणि त्याच्याप्रमाणे आपण निर्णय घेतो, त्याला बुद्धी किंवा इंटेलेक्ट म्हणतात. जेव्हा आपले विचार एखाद्या व्यक्तीला लावले जातात किंवा वस्तूला लावले जातात त्याला आपण चित्त म्हणतो. ओके. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला गोष्टी लावल्या जातात आणि ती व्यक्ती त्याबद्दल अहंकारी होते तेव्हा त्याला अहंकार किंवा इगो म्हणतात. याची उदाहरणं म्हणजे संपत्ती, दर्जा, सौंदर्य, शिक्षण याचा अवास्तव अभिमान वाटावा लागतो. या सगळ्या 4ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी त्या एकाच मनामधील पायऱ्या आहेत असं पंचदशीत सांगितलं आहे. करेक्ट. तर भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की मन व अंतःकरण या 2 स्टेजेस आहेत व अंतःकरणाचे 4 भाग आहेत. ओके. तर म्हणजे इथं काय आहे की स्वामी मुकुंदानंद यांनी गीतेवरची जे टिप्पणी दिली आहे त्याच्यावर त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनामधील बुद्धी वापरून आपण स्वतःचा उद्धार करावा. तेव्हा मनाचा उपयोग बुद्धिमार्गे जाऊन आपण मनाला आपला मित्र बनवतो. त्याचप्रमाणे आपल्या मनातील अहंकाराचा जोर जेव्हा वाढतो त्यावेळेला मन हे आपले शत्रू किंवा वैरी बनते आणि शेवटी अहंकार म्हणजे इगो नाशाला कारणीभूत होतो किंवा मिथ्या
जो देहाभिमान होतो आणि आपला घात करतो. ओके. शेवटी ह्या श्लोकाचाच गोषवारा सांगायचा म्हणजे मनाला तुमचा मित्र बनवा आणि मनातल्या अहंकाराचा त्याग करा. जेव्हा मनातल्या अहंकाराचं प्रमाण वाढतं तेव्हा मनाचा कल भौतिक गोष्टीकडे जातो आणि तोच तुमचा शत्रू बनून तुमचा घात करतो. म्हणून ज्ञानेश्वर ह्या श्लोकात सांगतात की स्वतःचा उद्धार स्वतः करावा आणि मनाला आपला मित्र बनवावा. ओके. हा अगदी छोटा मेसेज आहे ह्याच्यात, पण ह्या मेसेजमध्ये ज्ञानेश्वरीमधलं संपूर्ण ज्ञानेश्वरीमधलं सार ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. ओके. हे माझं झालं. आता मला नीता करता एक प्रश्न आहे आणि जरा काइंड ऑफ म्हणजे कन्फ्यूज झालं होतं की माझ्या मताप्रमाणे म्हणजे मी जे वाचलं आहे त्याप्रमाणे वेद पहिले सुरू झाले आणि ते कित्येक वर्षापूर्वी सुरू झालेले आहेत की जे वेद कुणी एकाने लिहिलेले नाही आहेत, तर ते ऋषीमुनींनी येऊन त्याच्यामध्ये सिव्हिलायझेशनचे जे विचार आहेत ते एकत्रपणे केले आहेत. नंतर साधारणपणे 5000 BC मध्ये हे झालं, त्यावेळेला महायुद्ध झालं, महाभारत झालं आणि त्यावेळेला कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. जेव्हा अर्जुनाचे गलितगात्र झाले होते तेव्हा कृष्णाने सांगितली आणि नंतर ज्ञानेश्वरांना ही जी मध्ये जे सगळं तत्त्वज्ञान होतं ते समाजातल्या काही लोकांनी आपल्यामध्ये धरून ठेवलं होतं आणि ते लोकांपर्यंत जाऊनच देत नव्हते आणि त्यामुळे ते स्वतःला देवाच्या आणि लोकांच्या मध्ये ते स्वतःला त्यांनी घालून घेतलं होतं मध्ये. तर इथं ज्ञानेश्वरांनी अतिशय हे करून ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी जी त्यांनी लिहिली ती समाजातल्या सर्व थरांच्या माणसांपर्यंत त्यांनी पोचवली आणि त्यामुळे या ज्ञानेश्वरी जी लिहिली गेली आहे ती लिटरली, त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी पहिलंच सांगतात की याच्यात जात भेद काहीही नसतो. इव्हन त्यावेळेला बायका आणि मुलं यांना खालच्या दर्जाचे समजायचे, माणसांना सुद्धा स्वतःच्या जातीप्रमाणे हे करून ठेवायचे आणि ज्ञानेश्वर म्हणतात जाती वगैरे काही नसतात म्हणून. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये डिस्टिंक्ट फरक आहे वेद, गीता आणि ज्ञानेश्वरी. ओके. तर म्हणजे असं मी वाचल्यासारखं वाटतं. तर नीता, तुझं ह्याच्यात जर काही असेल तर यू कॅन राईट इट और सांगू शकशील तू. नाही, फरक आहेच. वेद आधी आले, त्याच्यानंतर गीता आली, पण ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की गीता ही वेदांची समरी आहे. इट इज कन्सॉलिडेटेड, म्हणजे थोडक्यात सगळ्यांना कळावं म्हणून ही गीता आणि श्रीकृष्णाच्या स्वतःच्या वाचेतनं ती आपल्याला मिळाली आहे म्हणून तिला जास्ती महत्व आहे. नाही, मी महत्व नाही म्हणत आहे. मी क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स सांगतोय आणि बरोबर आहे. समरी लिहिता तेव्हा दॅट इटसेल्फ सांगतं आपल्याला की गीता पहिले आली, सॉरी वेद पहिले आले. हो, मी तसंच म्हटलं आणि मग मध्ये कृष्णाच्या तोंडून आपल्याला गीता मिळाली आणि ज्ञानेश्वरांनी आपल्याला साध्या सगळ्या लोकांना पर्यंत ती पोहोचवली. हो, तसंच म्हणली ती. मी तेच लिहिलंय. मी जे लिहिलंय ना तेच लिहिलंय. मी आपल्या ह्याच्यात टाकीन, ड्राईव्ह मध्ये. व्हेरी गुड. नाही ग, छान लिहिलंयस तू, बरोबर आहे ते. आणि तसंच आहे की तू म्हणतेस यांना प्रश्न असं करेल, काही लोक असं म्हणतात की कृष्णाने सांगितले म्हणजे ती आधी आली. नाही, असं नाही. त्यांनी ना फळ आणि वृक्ष वगैरे जरा गडबड केली होती, बीज, त्यामुळे दॅट वॉज द इम्प्रेशन व्हॉट इज गोइंग ऑन इन द माइंड. पण ठीक आहे, म्हणजे असं काही नाही. सो लॉंग ॲज तसं लिहिलेलं आहे. म्हणजे मी त्या 66 श्लोकाच्या ओव्यांमधूनच ते वाक्य उचललंय की वृक्ष बीजेमध्ये प्रत्येकाला कॉन्टेक्स्ट असते ना, ते पण डोक्यात ठेवून म्हणजे काय त्याचा इफेक्ट आहे अशा यांनी
तसा बरोबर. इफेक्ट आला हे सत्य आहे. म्हणजे मला पण वाटलं तसं. पण ठीक आहे, आज असं काही प्रश्न आहे. सो लॉंग ॲज वी नो देर इज Yeah. नो दिस थिंग. Yeah, that's all right, you know. या ही जस्ट वॉन्टेड क्लॅरिफिकेशन. Yeah. रविदास म्हणून. ठीक आहे. बरोबर आहे. छान झालं. आता आपण थांबूया. आपण शेवटचा मंत्र शेवटचा मंत्र म्हणेल. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. You can stop recording. आता रेकॉर्डिंग थांबवलं तर चालेल.